नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजली तर मंडळीनो, आज मी चालला आहे पंचायतीचं आज काम आहे तर काम करायला, आणि तिथनं येताना आमच्या लौकिकच्या अंगणवाडीत जायचं आहे. तर लहान मुलांचा काय आहार येतो ना, तर न्यायला बोलवले नाही मॅडमनी, तर घेऊन येताना दुकानातनं वाईज खाऊ बिऊ घेऊन येता म्हणून चालला आहे. आता 9 वाजले सकाळचं. सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. सकाळी आम्ही उठून देवपूजा वगैरे उरकली. आता मी चालला आहे टाईमपास करीत. पाऊस पण मस्त लागतोय. चालत चालत जातो, जरा येतो फिरून. हा बघा धुका किती लागलाय, सगळा महाबळेश्वर झाला इकडं. आणि पर्याना उपलटची पण जाम आल्यात. पावसान जेवढा शांत झाला होता तेवढा परत जोर काढून सगळ्या पर्यांना उपलटी म्हणजे मरणाच्या आल्या. आता तुम्हाला आमचा तुरवडा किती भरला आहे वावतेचा दाखवता. धुनक्याचा पर्याय ना, तर रस्त्याच्या फरशीच्या वरच्या बाजूला सगळा तोंड्यातनं पाणी येतं. वर परा फुटला आहे म्हणून, तर त्या किती भरला आहे तर दाखवतो तुम्हाला. बघा आता हा आमचा तुरवटा रस्त्याच्या बाजूलाच आहे, आणि हा आमचा तल्यासारखा एकदम भरलेला असतं. कारण वर तिकडं रानात नाही येताना ना, लय वर्षांपूर्वी बांध फुटला परायचा, आणि तेव्हापासून परा असा चोंड्यांमधनं येतो. आणि हा तुरवटा सगळा शेतीचा होता पुरा. आता फक्त पाण्याचा ढ झाला आहे. तर खरा परा हा या ह्या जंगलाच्या आतनं आहे, पण तिकडं पाणी येतच नाही. इकडे बघा किती आहे इथं मस्त पोहायला मस्त आहे, पण जास्त खोल नाही, त्यामुळे इकडं कोणी येत नाही, ढोवावरच जातात. आणि हा काय कायमचा भरून नसतं, भाऊ येतो तेव्हा, आणि अशा उपलडी भरपूर असतात तेव्हाच. काय पुढे जाऊन बघूया तुरवट्याचा झोत कसा पडतोय, तर तुम्हाला जरा जवळनं जाऊन दाखवता. जास्त काय खोल नाही, त्यामुळं काही भावून बिवून जायचा प्रश्न नाही, आणि पाण्याला काही फोर्स नाही. हा बघा, हा आमच्या तुरवट्याचा ढुनक्याचा पर्याचा उपलडीचा बारका धबधबा. कसा आहे का नाही, भारी एकदम. तसा सेम तिकडनं येतो, पण तसा तिकडं खोल आहे, तेव्हा तिकडं जाता येणार नाही. त्यामुळं इथनंच बघूया. ह्याच्या आडकूस दिसतोय बारीकचा, आहे मोठा, पण तर जांभळीची झाडा भरपूर आहेत. चला लारी ना, चला इकडनं जाऊ. आय म्हणील तुला पंचायतीत पाठवला तर गपचीप रस्त्यानं पंचायतीत जायचा, तर ही काय थेरा करीत बसलास. चला हा आकडा आता रस्त्यावर जाऊ आपण. रस्त्यावर कसा आहे आमचा तुरवडा, भारी आहे ना. अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे, त्यामुळे तो व्ह्यू चांगला आहे, पण जंगल जाम झालं, म्हणजे जांभळीची झाडा भरपूर झाली, त्यामुळे रस्त्यावरनं तो एवढा स्पष्ट दिसत नाही. परत मागं फिरला होता दाखवायला, परत बघायची इच्छा झाली होती, नंतर येताना बघेन. ती बघा आमची घरा जो तिकडे धुक्यात हरवली, नुसतं माड दिसत आहेत. तुम्हाला पर्याचा व्ह्यू दाखवतो आता. लांबनं कॅमेऱ्यात किती असतो बघा. हा तो बघा, ती वरनं तिकडनं आमच्या तिकडनं वाट येते ती, आणि हा पर्याय बघा दिसतो ढोंक्याचा. उपलट उपलट हा एक व्ह्यू भारी आहे. हां
हा जो पांढरा झोत आहे ना त्याच्या पुढे येऊन थोड्या अंतरावर ना पहिला तिथं लाकडी साकव होता, या भावकीतनं त्या भावकीत जायला. या मोठ्या वडाच्या झाडाच्या बरोबर खाली बघा ही पांढरी पानं किती सुंदर दिसतात, किती सुंदर दिसतात ना. निसर्ग एवढा सुंदर दुसरा काहीच नाही हो. बघा एक नंबर. चला पुढे जाऊ. पोहराजालीच्या पाऱ्याजवळ पोहोचला मी आता. त्याला पण उपलट आहे. बघायचे आता मी मधल्या वेळेजवळ पोचन आणि थोडा टाइम लागेल. पाऊस काय 1 मिनटं म्हणजे घरातनं निघाल्यापासून छत्री काय अजून बंद केलेली नाही मी, आणि जाऊन परत येईपर्यंत तरी छत्री बंद करायला लागायला मध्ये चान्स पाऊस देणारच नाही. काय झालं आहे घरभरणीच्या दिवशीपासून सुरुवात केलं नाही ना लई बेकार लागतोय. डापलेवाडी फाट्यावर येऊन पोचलाय. आता तुम्हाला आमच्या गुरवकाकांचा सर्जा बैल दाखवता. पाडा आहे अजून तर लहान आहे. बघा परवा घरात दाखवला, आता परत इथं चारायला आणली तर दाखवता. सर्जा. आणि हा कोण टिकू कालू. मगाशी जवळ होता पण मी जवळ राहिला नाही म्हटलं तो यायचा अंगावर. चालला पुढं. कसा आहे मस्त आहे ना. अजून 15-20 मिनिटं चालायचं आहे. याला जो आराची उडला कानाजवळ येऊन पोचला. आता इथनं याला जवळ या वाटेला मस्त पायटण्याची आहे पण पावला सांभाळून टाकायची. मस्त वाटतं ना. ही वाट जाते आपल्या ब्राह्मणवाडीतल्या 1 नंबर शाळेजवळ, आणि इथनं तुम्हाला मस्त छान एक व्ह्यू दाखवतो आपल्या गावदेवीच्या मंदिराचा. तो बघा हा आपला गावदेवीचं मंदिर. आणि हा जो दिसतोय तो आहे श्री काशी विश्वेश्वर मंदिर, शंकर मंदिर आहे. आणि आता आपण जाऊया पुढं. याही डापलेवाडीतली आहे. इकडे बामणवाडीत चालले ते मला भेटली रस्त्यात बोलत होती. एकदम चालूक वाटतंय है ना. झाडा भरपूर असल्यामुळं
चला ही आपली शाळा आहे. तुम्ही पण शिंदेवाडीत काय जाता बाय? हां 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 बरं. माझ्या मागणं राजू काकांची गुरा येत आहेत. आता आपण शिंदेवाडी जवळ येऊन पोचलेलो. पाटगलीच्या परेस पऱ्याला जो हौर आहे उकलडीचा तो आवाज तेवढा येतोय तर बघू तुम्हाला पण दाखव. हो पाऊस बघा काय आहे. शिंदेवाडीत पोचलेला आहे खरा पण पाऊस मस्तच आपलं स्वागत करतोय. नदी बघा आमची. पोचलेला पंचायतीजवळ पोचलेला. चला आता आपण पहिला संदेश भाऊ सोलकर यांना भेटू आणि आपला एक काम आहे तो चौकशी करू, काय डॉक्युमेंट द्यायचे ते देऊ आणि मग दुकानात जाऊ खाऊ घ्यायला. चला पंचायतीतला काम झाला. फक्त एक डॉक्युमेंट आणायला विसरलो, बाकी सगळी दिली बरोबर. बाबांचा आधार कार्ड द्यायचा होता तर नाही.
आता फोटो पाठवायचा आहे, बघूया. आता आपण जाऊया दुकानात खाऊ घ्यायला. काय म्हणताव? हा असा करता पुढे असा गातो जरा. सनी हा नवीन ब्रँड आला. सनी देवल. हा सगळं माझ्यासाठी काय बांधला आहे का? नाही तुझ्यासाठी नाही. हा तिकडे पाठवून दे, व्हायरस कर. हा हा म्हणजे कोरोना होऊन दे. आता असू दे, एवढा बारीक नको जवळ आणू. नको ना, नको. नाही तर सगळाच दिसायचा. तसा नको. गेला. हा हो हो. बरं आता मला ना वेफर्स द्या, अशी पॅकेटवाली पण चालतील. बटाट्याचे वेफर्स. आज उपासाचे नाही. नाही नाही आज उपासाचे संपला. मग आता काय आज सोमवार ना, आज सोमवार नाही चालायची. मी रविवारी गेलो नाही, तब्येत बिघडली, तिथे सगळं लफडा. मग काय द्याल? तो उपवासाचा काय चिवडा असतो, फराली चिवडा, तो काय आहे पॅकेट बिकेट? नाही काही नाही, काही नाही. उपासाचं तुला काही मिळणार नाही. मग आता साधेच हे द्या, कुरकुरे बिरकुरे. उपवास दोघींचाच आहे, ताईचा आणि आईचा. काहीच गेले नाही अजून. उद्या सकाळी जाणार. हा आता तू साबुदाणा ने आणि खिचडी करून खाऊ दे सरळ. तसं काही बोलणं झालंय नाही. नको तो हे वेपर चालणार नाही, उपासाला नेऊ नको. माझा आहे. नाही हे नाही चालणार. मग उगाच मसाले उपवास करायचा आणि हे काय खायचं. अगदी एक सफेद येतो वेफर, तो नाहीये आता. पण तो नेमका डायमंडचा नाही आहे याच्यात. अरे का मस्त मस्त भारी काढला काढला. जरा बसता. काका बोलले चाय घेवायचं, चाय घेऊन निघू. उपवासाचं वेफर नव्हतं, मग साधं घेतला खाऊ. ही आहे काकांची आयरिस गाडी. सुरेश काकांचे असं म्हण. हा सुरेश शिंदे काका दुकानवाले. हा हे पण आले. हे काय आले ना, आले 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 आले. आमच्या गावडेवाडीतले सुधीर दादा. दादा तो पाठवणार. हे आहेत आमच्या ब्राह्मणवाडीतले राजू दादा. राजू निमकर. राजू दादा निमकर. हा चहा द्या, धन्यवाद. कोरा चहा मिळालेला आहे आपल्याला. हा? छत्री चप्पल आणि पाय. छत्री चप्पल आणि पाय बाहेर ठेवायचे. पाय सुद्धा बाहेर ठेवायचे. हा हा शाबास शाबास. पायच सांगितलेत का आज कुठे गेला ना? काय माझ्या पाठीशी का हात धुवून तुम्ही? अरे बा 2 पैसे कुठे भेटून तिकडे गेलाच नाही. मला जाता आलं नाही. पाऊस चला काका मी निघतो. ओके धन्यवाद. चहाचा कप इथे ठेवल्याबद्दल आभारी. हा हा मला वाटलं तिथं ठेवला म्हणून रागावू नका. काय नाही काय नाही. आले का चला. आता शिंदेवाडीतनं जाताना घरात मधलेवाडीत थांबायचं, अंगणवाडीत. बाबूचं काय आहार आलाय तर घ्यायचा आणि मग घरात जायचं.
बदलेवाडीतला अक्षय दादा भेटला. त्या म्हणतो 5 मिनटं थांब, तुला सोडता बामणवाडीपर्यंत. म्हटलं ठीक आहे. पण मी जरा आता मागं फिरताना दुकानाजवळच थांबता, तेवढा आपलं चालायचं अंतर कमी होईल. पण हा गेलाय कुठं? आहे दुकानाजवळच.